येशूची स्तुती असो. आज आपण 91 स्तोत्र वाचणार आहोत. तर हे 91 स्तोत्र आपल्याला सर्व संकटापासून, तसेच सर्व आजारापासून, सर्व विपत्तीपासून, जे प्राकृतिक किंवा जे युद्धातील परिस्थिती असते, त्यावर त्यावर संरक्षण मिळण्यासाठी 91 स्तोत्र हे वाचले जाते. तर आपण आज 91 स्तोत्र वाचूयात. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परतपळाच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रवधी पडले, तुझ्या उजव्या हाताला लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणती व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. आमेन. तर परमेश्वर प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढणारा पिता परमेश्वर आहे. तर तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देणार आहे. म्हणूनच प्रियांनो, आपण ही वचने वाचली पाहिजेत.